नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपले स्वागत. मी रेश्मा फडतरे. महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा राज्य म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 750 गड व किल्ले आहेत. यापैकीच मावळ तालुक्यातील इंदोरी येथे एक भुईकोट गड आहे. तर या गडाविषयी, हा अल्पपरिचित असा गड आहे, तर या गडाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण या गडावर आलेलो आहोत. व या गडाविषयी माहिती सांगणारे आहेत आपले इतिहास संशोधक, ज्यांनी मावळातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील गड व किल्ल्यांवरती अभ्यास केलेला आहे, असे गड व किल्ल्यांचे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोराडे यांच्याकडून आपण या किल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या दुर्गाची बांधणी आणि या दुर्गाची नावं ही मुळात सर्वप्रथम सांगितलीच पाहिजे, कारण याविषयी अनेकदा अनेक लोक नानाविध नावाने बोलतात. सर्वप्रथम मला सांगायचं आहे की या परमपवित्र भूमीत आपण उभे आहोत. या इथल्या मातीला श्रीमंत सरसेनापती खंडेराव दाभाडे आणि श्रीमंत सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे या दोघांचाही चरणस्पर्श झालेला आहे. त्यामुळं अतिशय महान आणि अशा या भूमीमध्ये, या दुर्गामध्ये, या दुर्गाची नावं नानाविध आहेत. काही लोक याला दाभाडेंची गढी असं म्हणतात, काही याला इंदुरीची गढी असं म्हणतात. पण वाडा, गढी असे सगळे शब्द लावण्याच्या आधी मला असं वाटतं याला आपण दुर्ग असा शब्द दिलेला अतिशय उत्तम राहील. म्हणजे इंदुरीचा किल्ला असं म्हटलं तरी चालतं, पण किल्ला हे मुळात आपलं नाव नाही आहे. किल्ला हे फारसी नाव आहे. शिवाजीराजांनी राज्य व्यवहार कोश जेव्हा स्थापन केला आहे किंवा राज्य व्यवहार कोश लिहायला लावला आहे, त्यावेळी धोंडीराज लक्ष्मण व्यास आणि रघुनाथ पंत हणमंते अशा दोघांना बोलावून शिवाजीराजांनी सांगितलं आहे की किल्ला किंवा असे जे काही फारसी शब्द आहेत हे पहिले बदला, हे असं काही ठेवायचं नाही. आपल्या भाषेतले संस्कृत प्रचूर मराठी प्रतिशब्द शोधा. आणि मग त्यावेळी किल्ला हे फारसी नाव बदलून त्याला दुर्ग असं आपण म्हणायला लागलो. त्यामुळे याला समर्पक नाव काय असेल तर ते असेल इंदुरीचा दुर्ग. चला, आता आपण आलेलो आहोत नगरखान्याच्या आतमध्ये. वास्तविक पाहता एखाद्या दुर्गाची ज्यावेळेस आपण बारकाईने माहिती घेतो किंवा त्याचा इतिहास समजून घेतो, तर त्यावेळी आपण नेमकं त्या स्थळाचं महत्त्व समजून घेत असताना रचना पाहणं फार आवश्यक आहे. आता आपण या ठिकाणी उभे आहोत. हा नगरखाना आहे. ही नगरखान्याच्या आतमधली बाजू आहे. याच्यावरती याला म्हणतात चुनागच्ची. चुनागच्ची नावाचा एक असा शब्द येतो की ज्याच्यावरती काही अजून आपल्याला वर चढता येते, जाता येते, त्याला चुनागच्ची असं आपण म्हणतो. आता इथं नगरखान्याच्या आतमध्ये तुम्ही जर इथे वरती पाहिलं बारकाईने, तर तुम्हाला चुन्याच्या गिलाव्यामध्ये अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं दिसतंय. त्या वेळेच्या कारागिरांनी आपली अतिशय कल्पक अशी कला ही दाखवलेली आहे. किंबहुना आज देखील एखाद्या उत्तम कारागिराला सांगितलं तर एवढं सुंदर काम करू शकेल की नाही याविषयी साशंकता आहे. बरोबर. तुम्ही इथे पाहिलं तर याच्यामध्ये काही क्षमादानं त्यांनी अशी लावलेली आहेत. त्यानंतर काही बुधल्या लावलेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रकाशाचं ज्याला आपण म्हणतो की परिवर्तितपणा, म्हणजे आपल्याला लाईट रिफ्लेक्शन्स जास्त प्रमाणात यावं म्हणून इथं या बाजूला एक अशी त्यांनी नक्षी केलेली आहे. या नक्षीमधून असं होतं की जसं आपण एक काच लावली आहे 4 बाजूने, असं त्याला जरा डायमेन्शन्स 1 2 3 4 या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे याला खूप महत्व आहे. असंच होतं. याच्या आतमध्ये काही नव्हतं. इथे सौंदर्याबरोबर विज्ञानाचाही पुरेपूर वापर करून ते सौंदर्यात भर पाडलेली आहे असं म्हणता येईल. निश्चितच छोटी गोष्ट असते पण लक्ष देण्यासारखी आहे. याला डायमेन्शन्स 4 आहेत, 4 डायमेन्शन्स आहेत. आणि या 4 गोष्टींवरून आपल्याला असं कळतं की इथं ज्यावेळेस वरती इथं झुंबर होतं, ह्या वरती बाजूला जे दिसतं त्याला दोरी असायची, एका बाजूला बांधलेली असायची. रोज संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस आपल्याला दिवा लावायचा आहे आणि इथे उजेड करायचा आहे, त्यावेळी ती दोरी ढिल्ली केली जायची आणि मग ते झुंबर असं खाली यायचं. त्याला क्षमादान किंवा चिरागदान असं आपण म्हणू शकतो. ते आपण पेटवलं की दोरी पुन्हा ओढून घ्यायची, ते असं वर जातं. म्हणजे काही जास्त आग लागण्याची वगैरे काही भीती नको. ते वर गेलं की दोरी पुन्हा फिट केली जाते, बांधली जाते आणि त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते लाईटचं, ते याच्यामुळे जास्त परावर्तित होतं, अधिक प्रकाश. आणि आज हे पांढरं दिसतंय, परंतु याला त्या काळात रंग होता. साधारणपणे याचा रंग जर तुम्ही पाहिला तर तो आजच्या परिभाषेत क्रीम कलर आहे. क्रीम कलर. पूर्ण सफेद आपल्याकडे ठेवण्याची पद्धत नाहीये आणि सफेद मुळात हिंदूंना निषिद्धच आहे. त्यामुळं अगदी आपल्याकडचा मावळा जरी तो सफेद कपड्यात चाललेला असेल एखाद्या युद्धाला, तर त्याच्या अंगावरती कुंकवाचं पाणी करून अंगावर शिंपडलं जायचं. ही एक पद्धत आहे.
त्यामुळं आपल्याकडे पांढरा रंग न येता थोडासा क्रिमिश कलर याला होता आणि त्याच्यामुळं इथं या सगळ्या गोष्टींच्या मागे एक विज्ञान आहे, ही गोष्ट आपण समजावून घेतली. बरोबर. सदर नगरखाना हा 6 दालनांचा बनला. ही पुढच्या बाजूला 1, 2, 3 आणि या मागच्या बाजूला 1, 2, 3 अशी एकूण 6 दालनं आहेत. या 6 दालनांमध्ये या वरच्या बाजूला इथं जर पाहिलं तर पाकळ्या आहेत, काही झुंबराच्या नक्षीकाम आहे. या बाजूला जर आपण पाहिलं तर तुम्हाला मोर दिसतील असे 2. हे आता फार म्हणजे पडत आलेलं आहे. या सगळ्या गोष्टींना खूप जुना काळ झालेला असल्यामुळं याचं आता जुना जो आहे तो आता निघायला लागलेला आहे. परंतु हे मोर आणि त्यावेळेचं यांचं जे काही एकंदरीत स्वरूप नक्षीकाम दिसतंय ते अतिशय कल्पक त्यांनी आणि सुंदर त्यांनी केलेलं होतं. खूप वेळ दिलेला आहे या गोष्टीसाठी ज्यांनी कोणी केलं आहे. या बाजूला आपल्याला काही कोनाडे दिसतील, याला आपण कोनाडे असं म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ठेवण्यासाठीचे वस्तू ठेवण्याचे कोनाडे असं याला म्हटलं जातं. लहान लहान वस्तू हे कोनाडे अतिशय छोटे छोटे आकाराचे आहेत. आज देखील तुम्ही बघितलं हा कोनाडा आहे. याच्यात सुद्धा याला महिरप असं म्हटलं जातं. या बाजूला हे वरतून जे खाली आकार येतो याला महिरप म्हटलं जातं. याला अधिष्ठान असं एक नाव आहे. आणि या कोनाड्यांमध्ये काही वस्तू ठेवायला आपल्याला जागा होती. मोठे कोनाडे ते समोरचे आहे. या बाजूला जर आपण पाहिलं तर अतिशय भव्य असे मोठे कोनाडे. याच्यामध्ये काही आपल्या चीज वस्तू, अतिशय भव्य वस्तू, जड वस्तू याच्यात ठेवल्या जातात. मूर्ती वगैरे असू शकते कदाचित. अगदी बरोबर, अशा स्वरूपाचं इथे ठेवलं जातं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीला एक मोठा इतिहास आहे. हा संपूर्ण प्रकार चुन्याच्या गिलाव्यात केलेला असल्यामुळं याच्यामध्ये अतिशय अल्प स्वल्प जरी आपण प्रकाश केला तरी संपूर्ण हा विभाग हा प्रकाशमान होत होता. कारण त्याला आतल्या बाजूने रंग देखील होता. अगदी आपल्याकडच्या लेनिनचा जरी आपण इतिहास पाहिला तरी देखील लेनिनना सुद्धा आज आपल्याला ज्या काळ्या कळकळीत पाषाणात दिसतात त्या कधीच काळ्या नव्हत्या. त्याला आतल्या बाजूने नैसर्गिक रंग फासलेला असायचा. त्याच्यामुळं आतमध्ये प्रकाश जातोय, आतमध्ये तो प्रकाशमान होतोय, ही पद्धत होती. आपण हा जे 3 खोल्यांचं किंवा 6 दालनांचं. 6 दालनांचं जे आहे ह्याचा पूर्वी उपयोग काय होत होता, म्हणजे कशासाठी उपयोग करायचा? अगदी प्रश्न अगदी समर्पक आहे आपला की याचा वापर नेमका काय. तर पहिला भाग याचा निरनिराळ्या टप्प्यात आपापल्या सोयीने वापर झालेला आहे. म्हणजे आपण जर पहिल्यांदा बघितलं तर याचं नाव आहे नगारखाना. म्हणजे इथं नगारे चौघडे वाजलेले आहेत. ज्यावेळी सेनापती हत्तीवर बसून येत असतील, याची उंची जी आहे आपण खालच्या दरवाज्यामध्ये पाहणार आहोत. पण हत्तीवरती अंबारी असेल त्याच्यातही ते बसू शकतात. इतक्या उंचीने हत्ती आत आला तरी अंबारी सगळं तो आत येतोय असं त्याचं स्वरूप आहे. बरोबर. आणि त्याच्यावरचा हा नगरखाना आहे. म्हणजे आपले प्रमुख कोणी येत आहेत, व्यक्ती येत आहेत, महत्त्वाची येत आहेत, राजघराण्याची कोणी लोक येत आहेत, तर चौघडा आणि नगारे वाजवण्यासाठी याचा उपयोग आहे. याला नगरखाना नाव आहे. परंतु नंतरच्या काळात ज्यावेळेस युद्धजन्य स्थिती आहे त्यावेळी सैनिकांनी याचा वापर केलेला असेल. ज्यावेळी त्याही पलीकडे गरज आहे की युद्ध चालू झालं त्यावेळी काही दारुगोळा ठेवण्यासाठी याचा वापर केलेला आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने याचा वापर केलेला आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर. आणि हे जे नगरखाना जो आहे किंवा हे जे ठिकाण आहे हे अगदी प्रवेशद्वाराच्या वरतीच आहे. ह्याचाही म्हणजे काय एक हे असेल काहीतरी उद्देश असतो त्यांचा इथं बनवण्याचा? अगदी बरोबर आहे. मुळात नगरखाना हा कोणी येतंय त्यावेळी नगारे वाजवण्याची बाजू आहे. बरोबर. त्यामुळं ते प्रवेशद्वारावर पाहिजे हे त्याचं पहिलं उत्तर. हो. आणि त्याचं दुसरं उत्तर असं की या ठिकाणी हा नगरखाना आणि याच्या समोर ज्या जंग्या दिसत आहेत आपल्याला गोळ्या मारण्यासाठीच्या त्या इथेच का, कारण शत्रू येणार तो मागच्या बाजूने येणार नाही. या दुर्गाची भक्कमता अशी आहे की मागच्या बाजूने नदी आहे. एका दृष्टीने हा अर्धा जलदुर्ग झालेला आहे. मागच्या बाजूने नदी आहे, तिकडून सैन्य येणार नाही. येऊ शकेल पण तो पोहून जर आला तर तो लढणार कसा? त्याचे कपडे ओले असताना तो लढू शकत नाही. त्यामुळे समोरच्या बाजूने त्याच्यावरती हल्ला होऊ शकतो. आज आपल्याकडं काही 1902ला आपल्याकडं विमानाचा शोध लागलाय. त्याच्या आधी तो शोध नाहीये. त्यामुळे किल्ल्यामध्ये आतमध्ये काही उडी मारून येणं हे शक्य नाही. सगळे बाजूनी बुरुज आणि तटबंदी भक्कम आहे. त्यामुळं फक्त हल्ला होऊ शकतो हा समोरच्या दारावर. म्हणून या ठिकाणी नगरखान्याच्या पलीकडे आपल्याला तोफेच्या खिडक्या, जंग्या आणि या सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला दाखवतो. आपण एक सर मला आणखी एक प्रश्न विचारला होता की असं कधी तुमच्याकडे आहे का एक म्हणजे ह्या ठिकाणी हल्ला झालेला आहे ह्या दुर्गावरती? आपल्याकडं अशी काही नोंद आहे का? अगदी बरोबर. आपल्याकडं मुळात एक गोष्ट जर सांगायची तर मोठी लढाई वगैरे असं इथं सांगता येत नाही. पण खंडेराव दाभाडेंच्या काळात ते स्वतः सरसेनापती पदावर होते. म्हणजे त्यांचं कामच मुळात योद्धा आहे. पुढच्या काळामध्ये समजा अजून एक 300 वर्षांच्या नंतर एखाद्याने असा सहज प्रश्न विचारावा की ह्या पेनाला तुमच्या शर्टाचा जो पेन होता त्याचा वापर झाला असेल का? स्वाभाविक वापर होणं
हो हो हो. आणि तो काळ जो आहे तो मध्ययुगाचा काळ आहे. बरोबर. मध्ययुगामध्ये आपल्यावरती परकीय आक्रमकांनी मोठ्या स्वरूपात हल्ला केलेला आहे. अशा वेळी धामधुमीच्या काळात रोज दुर्गाचा वापर आहे आणि रोज या ठिकाणी छोट्या मोठ्या चकमकी होत चकमकी आहेत. झाल्या. पण अगदी तुम्ही असं भव्य युद्ध जर म्हणाल, साल्हेरचं युद्ध, शिवाजीराजेंचं युद्ध, कांचनबरीचं युद्ध, अशा मोठ्या युद्धाची नोंद नाही. पण इथं चकमकी झाल्यात, इथं बलिदानं झाली आहेत, इथं वीरगती लोकांना प्राप्त झाली आहे. त्याचा एक पुरावा मी तुम्हाला त्या कडजाई मंदिराच्या समोरच्या विरगळीच्या माध्यमातून देणार आहे. बरं. आपण जेव्हा पुढे जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला तिथं ती विरगळ त्या वीर पुरुषाच्या बलिदानाचं स्मारक दाखवणार आहे. अच्छा. तुर्तास आपण इथे समोर येस. पाहून घेऊ. तरी आपण आता नगारखान्याची समोरची बाजू ही पाहतोय. हो हो. या मुख्य प्रवेशद्वारावर आपण उभे आहोत आणि किल्ल्याच्या या प्रवेशद्वाराच्या वरून आपल्याला समोरची संपूर्ण बाजू दिसते. याला जर तुम्ही काय म्हणाल तर तोफेची खिडकी असं याला आपण म्हणू शकतो. या बाजूने एखादी तोफ जर ठेवली आहे तर समोरच्या येणाऱ्या शत्रूवरती त्याचा प्रचंड दरारा असणार आहे. एखादी तोफ डागल्या गेली तर समोरच्या शत्रूचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या खिडकीला आपण तोफेची खिडकी असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण जर ही बाजू पाहिली तर या बाजूला आपल्या लक्षात येईल की इथे नानाविध जंगीचे प्रकार आहेत. जंगी याचा अर्थ असा होतो की याच्यामधून तुम्ही जर बघितलं तर गोळ्या मारण्यासाठी म्हणजे ठासणीच्या ज्या बंदुका असतात त्याच्या नळ्या अशा बाहेर काढायच्यात आणि गोळी मारायची. मग याला ठासणीच्या बंदुका असतील किंवा धनुष्यबाण असेल, त्याला तीर कमान आपण असं म्हणतो, त्या धनुष्यबाणाने देखील आपण शत्रूच्या समोरचा अचूक वेध इथे घेऊ शकतो. आणि या प्रत्येक एका छिद्राचं या जंगीचं निरनिराळ्या ठिकाणी ही जाते. त्यामुळं प्रत्येक तिथला समोरचा जो काही भाग आहे तो याच्यामध्ये कव्हर होतोय. बरं. पण आपल्याला ह्याची साईजेस पूर्ण वेगवेगळ्या प्रत्येकाची. निरनिराळ्या आहे. आपल्याला इथे सौंदर्यापेक्षा लष्करी उपयोग जास्त मोठ्या प्रमाणात अपेक्षित होतो. बरोबर. त्यामुळं इथे ह्याला जर का त्यांनी देवडी केली आहे तर याला असं आयत का ठेवला, याला आयत येते याला चौकोन का ठेवला, असे काही प्रश्न आहेत. वेगवेगळ्या पण हे फक्त लष्करी उपयोगासाठी आहे. याला काही आपल्याला याच्यामधून काही सौंदर्य इथं दाखवायचं नाहीये. पण याच्यातनं एक लक्षात येते सर की याचे सगळ्यांचे डायरेक्शन हे वेगवेगळ्या दिशांना आहे. म्हणजे प्रत्येक कोणत्याही दिशेतनं आलेल्या शत्रूला इथे निस्तानाभूत करता येईल या निश्चित. दृष्टीने ते केलेलं आहे. 100% समोरच्या शत्रूला इथून चोप देऊ शकतो. अशा प्रकारे समोरच्या संपूर्ण विभागावरती याच्यामधून मारायचा टप्पा ठेवता येतोय. हा या जंग्यांचा फार मोठा महत्त्वाचा भाग आहे. आता आपण वरच्या बाजूला जाऊया. आता आपण या इंदोरीच्या दुर्गाच्या सर्वात उंच भागामध्ये आहोत. या ठिकाणून मला एक या दुर्गाचं वैशिष्ट्य तुम्हाला दाखवायचं आहे. ते वैशिष्ट्य असं की या नगारखान्यावरती आपण थांबल्याच्या नंतर संपूर्ण दुर्गाचा भाग तुम्हाला इथून नजरेच्या टप्प्यात ठेवता येतोय. अगदी तशाच प्रकारे या बाजूने तुम्हाला तळेगावची पंचक्रोशी दिसते, या बाजूला घोरावडेश्वर दिसतोय, त्या बाजूला आपल्याला विजयखिंड दिसते, त्या बाजूला आपल्याला कामशेतचा डोंगर दिसतोय, या बाजूला आपल्याला लोणावळ्यापर्यंतचा प्रदेश दिसतोय, इकडून नवलाखे दिसतोय. हे सगळे दुर्ग, हे सगळे डोंगरांची रांग आपल्याला इथून दिसते. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता आपण या बाजूला तोंड करून थांबलोय की हा दुर्गाच्या आतला भाग आहे. मग एक सगळ्यात मोठा आणि फार महत्त्वाचा लष्करी प्रश्न तुमच्या सर्वांना असा पडेल की जर हा आपलाच दुर्ग आहे, शत्रूवरती आपण तिकडे ठेवलेल्या आहेत गोळ्या मारण्यासाठी जागा, तोफेच्या खिडक्या, तर आपल्या लोकांना गोळ्या मारण्यासाठी इथे जंग्या कशासाठी ठेवल्या? तर याचं पहिलं उत्तर आणि महत्त्वाचं असं आहे की जर शत्रूने कधी दुर्ग जिंकण्यासाठी पहिला दरवाजा फोडला तर याच दुर्गाला दुसरा दरवाजा सुद्धा आहे. इथेच खाली 26 फुटांवरती दुसरा दरवाजा आहे, तो देखील फोडला. जर शत्रू आत आला तर तो आत आल्याच्या नंतर हा आपलाच भाग आहे, आपलाच दुर्ग आहे, तरी देखील त्याच्या पाठीवरती पिछाडीने या बाजूनी ही तोफेनी मारा करता येईल, या बाजूनी या जंगीने मारा करता येईल आणि समोर आलेल्या या आपल्या दुर्ग जिंकलेल्या या शत्रू सैन्यावरती मागच्या बाजूने आपण हल्ला करू शकतो. म्हणजे अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की बाहेरून येणाऱ्या शत्रूवरती आपण ठीक आहे हल्ला करण्यासाठी मार्ग ठेवले, पण आतल्या बाजूला काय या गोष्टी आहेत, तोफा वगैरे आत तोंड करून का ठेवल्यात, आपला दुर्ग उडवायचा आहे का? तर नाही, शत्रूनं कधी जर फोडून आला तर या ठिकाणी मारा करायला जागा हवी. त्यावेळेस असं होतं का सर की खाली काही सैन्य, वरती काही सैन्य असणार? अर्थातच. बरोबर. सर एक अशी आख्यायिका सांगितली जाते, आता यात सत्य किती माहीत नाही, पण या भुईकोट किल्ल्यातनं आपला चाकणचा जो भुईकोट किल्ला आहे पर्यंत जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे असं सांगितलं जातं. तर अगदी. याच्या पाठीमागे काय नेमकं तथ्य आहे? नाही, याच्या मागे खरोखर काही तथ्य नाही आहे. याचं कारणही मी सांगतो की या दुर्गातून संग्राम दुर्ग चाकणचा तिथे जायला भुयार किंवा इथून तळेगावच्या दुर्ग जायला भुयार
हे असलं काही खरं नसतं. इथून फार फार तर एखाद्या अंतरावर बाहेर किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर पडण्यासाठी भुयार असू शकतं किंवा इथे लपून बसण्यासाठी काही असू शकेल, पण इथून चाकणपर्यंतचं अंतर हे असं भुयाराने जाणं हे कदापि शक्य नाही. आणि कशासाठी असेल हा पहिला भाग आहे, एवढं अंतर नसतं. अजून एक प्रचलित कथा या किल्ल्याविषयी आम्ही ऐकून आहोत की पुण्यातला जो शनिवार वाडा आहे तो या किल्ल्याच्या या दुर्गाच्या धर्तीवरती बांधलेला आहे, तर त्याच्यात कितपत सत्यता आहे? असं म्हटलं जातं की एकदा हा दुर्ग पेशव्यांनी पाहिला आणि तो त्यांना आवडला आणि त्यामुळं इंद्रायणीच्या तीरावरती जसा हा इंदुरीचा दुर्ग आहे तसा आपण पुण्यात मुठेच्या तीरावरती वाडा बांधूयात म्हणून पेशव्यांनी तिकडे तो बांधला असं म्हटलं जातं. पण साधारण या दुर्गाची रचना आणि शनिवार वाड्याची रचना म्हणजे त्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही साम्य आहे का? काही प्रमाणात साम्य आहे का? अगदी बरोबर. तो भुईकोट हा भुईकोट आहे. याच्या दरवाजाची जेवढी उंची आहे, ज्या प्रकारे याचा दरवाजा आहे अगदी तसंच स्वरूपात ते आहे. म्हणजे साम्य जरूर आहे, ही एक महत्त्वाची गोष्ट. आणि अजून एक मुद्दा आठवला म्हणून सांगतो की भुयाराचं जे आपण बोललात तर पुण्याचे सत्यशील राजे दाभाडे हे आणि आम्ही आमच्या अनेक टीमनी इथे एकदा पाहिलं होतं. याच ठिकाणी नगरखान्याच्या खाली एक खोली आहे, त्याला अलंगेची खोली असं म्हटलं जातं. त्याच्या आतमधून काही कुठं जाता येतं आहे का? त्या खोलीत आम्ही शेवटपर्यंत गेलेलो होतो, तर असं काही आम्हाला आढळलं नाही. आणि गावात देखील गावातल्या दुर्गामध्ये एक असा बाजूनी उतार होता आणि तिथे एका खड्ड्यात उडी मारून असं जाता येत होतं, तर आम्ही त्याही बाजूला जाण्याचा प्रयत्न केला. तर त्याही बाजूने आमच्या लक्षात आलं की फक्त वाड्याच्या बाहेर असा तो रस्ता निघतो, असं तिकडून इथपर्यंत भुयार वगैरे येतं अशी काही खरी गोष्ट नाही. आणि या ठिकाणी रचना सांगताना याही गोष्टीला एक वेगळं महत्त्व आहे, हे मला आपल्याला सांगायचं आहे. हा गोलाकार का, हा सरळ का नाही? कारण जर एखाद्याने त्या बाजूने तोफ डागली, हा जर सरळ असेल तर याचा टवका उडेल आणि एका दृष्टीने ही भिंतसुद्धा पडेल. हे जर गोल असेल तर तोफ गोळा आला आणि जर तो इथे धडकला तर तो बाउन्स होऊन पलीकडे निघून जाईल. या अर्धगोलामागं ती एक रचना आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. आज आपण विज्ञानात किती जरी पुढे गेलो असलो तरी बरोबर. विज्ञान हे त्या काळापासून जपत आलेलं आहे. विज्ञानाचा अभ्यास खरं तर त्यावेळेस जास्त होता असं म्हणणं पण एक प्रकारे वावगं ठरणार नाही. अगदी बरोबर आहे. आणि आज या ठिकाणी सांगावं मला वाटतं, तळेगावचे सुद्धा सत्येंद्रराजे दाभाडे सरकार यांनी सुद्धा या किल्ल्याचा इतिहास वैज्ञानिक दृष्टीने व्हावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अनेक अभ्यासकांना ते तसं मार्गदर्शन देखील करतायत. इंदुरी दुर्गाच्या प्रथम प्रवेशद्वारामध्ये उभे आहोत. हे संपूर्ण प्रवेशद्वार वरपर्यंत तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर इथे मध्ये गणेश आहे, दोन्ही बाजूला सिंहकृती आहेत आणि त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे नगारखाना आपण म्हणतो, पण तो लष्कराच्या उपयोगाचा एक भाग म्हणून तुम्ही जर त्याच्याकडे नीट बघितलं तर तुम्ही उभे असणारा प्रत्येक बाजू, आपल्या अवतीभोवतीची प्रत्येक बाजू, किंबहुना अगदी इथून पलीकडे 500 फुटांपर्यंतची बाजू ही या जंग्यांच्या माराच्या टप्प्यात ठेवलेली आहे. तोफांच्या खिडक्या इथे दिसत आहेत आणि बंदुकीच्या ठासणीच्या बंदुकीच्या गोळ्या मारण्यासाठी ठेवलेल्या जंगे आपल्याला इथून दिसत आहेत. हो. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर हे जे काही गोलाकार असे विभाग इथं दिसतात, या बुरुजांना दिसत आहेत, तर या बाजूला तुम्हाला स्पष्ट दिसून येतील. हे जे काही पाकळी कृती दिसते सर्वात वरच्या बाजूला आपण बघितलं तोफांच्या खिडक्यांच्या शेजारी, तर त्याला आपण चर्या असं म्हणतो. म्हणजे ह्याला गोळी मारतोय त्याला म्हणायचं जंगी. त्याच्यानंतर हे चौकोनी जे दिसतंय त्याला म्हणायचं तोफेची खिडकी. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जे अर्ध कमळाकृती किंवा पाकळीचा आकार दिसतो त्याला म्हणायचं चर्या. आणि त्याच्या आतला जो माणूस थांबलेला असतो तो कशावर थांबतो तर त्याला म्हणतात फांजी. त्या फांजीवर थांबायचं, जंगेमधून बंदूक काढायची, तोफेच्या खिडकीमधून काढायची, अशी त्याची काही टेक्निकल थोडीशी नावं आहेत. तरी आपण ह्या आता मुख्य प्रवेशद्वारात आलेलो आहोत. हे द्वारपालांना बसण्यासाठीच्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. आपण थोडं आत जाऊयात, मी याची काही माहिती सांगतो. या प्रवेशद्वारात आल्याच्या नंतर तुम्ही सगळेजण अगदी बारकाईने बघा की इथे पहिलं 2 द्वाराचं कवाडं होते, अर्ध इकडं 2 द्वारं. त्याच्यानंतर ती द्वारं या दगडी कुसांमध्ये अडकवलेली दिसतात तुम्हाला. ही दोन्ही दगडी कुसं आजही शाबूत आहेत, किंबहुना त्याही बाजूची दोन्ही दगडी कुसं आजही शाबूत आहेत. तर या दगडी कुसामध्ये एक जी कवाड अडकवलेला असायचा. एक गंमत म्हणून सांगतो, आता मी तोफेची खिडकी म्हणालो किंवा याचा दरवाजा म्हणालो, हे सगळे नावं फारसी आहेत. ही फारसी नावं आपल्यावरती फारसीचा इतका मोठा प्रादुर्भाव झाला आहे की आपण आज देखील फारसी बोलतो 50% असं माझं मत आहे. म्हणजे हा दरवाजा हे फारसी नाव आहे, याला मराठीत म्हणतात कवाड.
किंवा द्वार. त्याच्यानंतर आपण मी म्हटलं तोफेची खिडकी. खिडकी हे फारसी नाव आहे, त्याला मराठीत म्हणायचं झरोका. त्याच्यानंतर आपण इथं ह्याला लावलं आणि आपण काय करणार, कडी लावल्यावरती कुलूप लावतो. कुलूप हे फारसी नाव आहे, त्याला मराठी नाव आहे लोह संरक्षण वटिका. हा, निरनिराळी नावं आहेत. त्याच्यानंतर आपण हे दरवाजा जेव्हा असं लावू त्याला खिळे असायचे आणि एखाद्या हत्तीने किंवा याने कोणी येऊन असा दरवाजा फोडू नये तोफांनी, म्हणून या बाजूला तुम्हाला अडसूळ लावण्यासाठीचं छिद्र दिसतं. लांबलचक अडसूळ असायचा, म्हणजे लाकडी ओंडका चौकोनी, हा असा ओढायचा आणि या बाजूला येऊन या ठिकाणी टाकून द्यायचा. ही दोन्ही द्वारं लावल्याच्या नंतर त्याच्यावरती सुळे असायचे अणकुचीदार अगदी, म्हणजे हत्ती ते फोडू शकणार नाही. आणि जरी हत्तीने जोर लावला किंवा हत्तीला वरती चिलखत लावूनही लोक फोडायचे, असाही एक प्रकार असायचा. त्यामुळं हा जर ओंडका असेल तर द्वार कुठल्याही परिस्थितीत फुटणार नाही. त्यामुळं लॅच वापरतो. हो, अगदी हे त्या काळातलं लॅच आहे. त्याहून भयंकर लॅच. अगदी मग त्याच्यावर आताच्या लॅचची कल्पना आणि म्हणायला हरकत स्वाभाविक आहे. याला अडसूळ असं म्हटलं जातं. तर द्वार लावल्यानंतर अडसूळ. अजून एक महत्त्वाची गंमत आपण इथे पुढे बघूयात. हे आत्ता यांनी भराव घातला, इथं तुम्हाला सिमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. म्हणजे मी देखील एवढा भराव पाहिलेला नाही आहे, हा आत्ता अलीकडे टाकला आहे. मी जेव्हा हा दुर्ग मागच्या एक 15-20 वर्षांपूर्वी पाहिला आहे त्यावेळी हे बऱ्यापैकी खाली अंतर होतं. आता आत गाडी जावी किंवा जास्तीत जास्त सुखकर सुविधा व्हावी म्हणून हे भराव होत गेला आहे, रस्ता होत गेला आहे. या बाजूला साधारणपणे एवढ्यापर्यंत माणसाचं डोकं येईल एवढा खोल खड्डा होता. या द्वारामधून आपण आत आल्याच्या नंतर याला आणि याला या दोन्ही बाजूंना म्हटलं जातं अलंगा. हे अलंगा फारशीत म्हटलं जातं, याला मराठीत म्हणतात देवड्या. देवड्या. हां, ही देवडी आणि ही एक देवडी. तर ही देवडी एवढी उंच का, याचं कारण काय, तर आपलं सैनिक समजा एखाद्याने हे द्वार फोडलं आणि शत्रू सैन्य इथं आत आलंय तर त्याला अगदी उडी मारून याच्यावर चढता येऊ नये. आज उडी मारून चढता येईल, पण त्यावेळी त्याची जर उंची आहे, त्याचं डोकं या बाजूला असेल एवढ्या अंतरावरती, तो उडी मारून चढणार नाही आहे. म्हणजे त्याला इथं वर चढायला जास्त अटकाव व्हावा आणि आपला माणूस वर उभं राहून शत्रू सैन्याला पायाच्या खाली जो शत्रू सैन्य आहे त्याला अगदी सहज मारू शकतो, अशी त्याची पद्धत असायची. त्यामुळं या अलंगा या लष्कराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, हे पहिलं समजावून घ्या. त्यामुळं या अलंगा उंच असायच्या. याला देवडी असं म्हटलं जातं. आतमध्ये इथं आपण एक खोली पाहताय. आता तिथे काही वस्तू ठेवल्यात, पण ही जी खोली आहे ही भरपूर मोठी खोली आहे, ती आम्ही पूर्वी बघितलेली आहे. आणि अशी मोठी खोली, त्याच्या खोलीच्या आतमध्ये काही वस्तू ठेवायला कोनाडे आहेत, मशाली लावायला काही जागा आहे. आणि त्या खोलीला एक उपखोली आहे. म्हणजे इथून आत गेलात की डाव्या बाजूला आयत आकृती खोली आहे. त्याच्यानंतर सरळ गेलात की उजव्या बाजूला एक अल्पस्वल्प अशी कमी आकाराची अशी एक खोली आहे. तर त्या खोलीत आता काही वस्तू ठेवल्यात, पण ही पहारेकऱ्यांना राहण्याची जागा किंवा दारुगोळा अतिशय चांगल्या प्रकारे, ज्याला आपण आजच्या परिभाषेत म्हणतो मॉइश्चर लागू नये, तर अशा प्रकारे आर्द्रतेपासून तो वाचवण्यासाठी तो सुरक्षित ठेवला जायचा. आणि तो सुरक्षित कशा प्रकारे जास्त उत्तम राहील, कोरडा कसा राहील, पावसाळ्यात देखील शत्रू सैन्य येऊ शकतं, त्यावेळी तोफेला कोरडी दारू पाहिजे, ती भिजलेली नाही पाहिजे किंवा फार भिजलेली नसू दे, ती मऊसुद्धा नको आहे, मग ती उडणार नाही, म्हणून ती तिथं ठेवली जायची. सहसा एखाद्या दुर्गाला एकच प्रवेशद्वार असतं आणि मग तिथून आत आल्याच्या नंतर, पण याला एक वैशिष्ट्य या दुर्गाचं असं आहे, तुम्ही या बाजूला पण तुम्हाला दगडी कुसं दिसत आहेत. इथं दगडी कुसं यासाठी की पहिलं प्रवेशद्वार जरी एखाद्या शत्रू सैन्याने फोडलं तरी त्याला इथं येऊन अटकाव व्हावा. हे दुसरं प्रवेशद्वार याच पॅसेजमध्ये शत्रू सैन्य येऊन अडावं, अंदाज नसतो, शत्रू सैन्य पटापटा आत शिरतं. शिरल्यानंतर आपल्या अलंगेतले जे लोक उभे आहेत त्या देवड्यांमधली लोक त्यांना मारू शकतात, म्हणून अशी इथली रचना केलेली आहे की इथं दुसरं प्रवेशद्वार आहे. ते जरी फुटलं तर हे फुटणं एवढं सोपं नाही आहे, अशा स्वरूप याचं ठेवलेलं होतं. त्यामुळे ही दुहेरी दरवाजा या ठिकाणी या नगरखान्याला आहे, हे याचं वैशिष्ट्य आहे. दोन्ही दरवाजांच्या मधलं अंतर 26 फुटांचं आहे. हा एक पॅसेज हा 26 फूट ठेवण्यामागची सुद्धा धोरण आहे की लष्करी प्रकारे शत्रू सैन्याला अधिक अवघड जावं, हा याचा मागचा हेतू आहे. आता बघूयात. या बाजूला आपण सर्वजण आता या दुर्गाच्या पश्चिम बाजूला पाहतोय. या बाजूला आपल्याला शत्रू सैन्य कितीही दुरून येत असेल तरी त्याच्यावर लक्ष ठेवता येतं. उजव्या बाजूला नवलाख्या, त्याला नवलाख उंबऱ्याचा आपण डोंगर म्हणतो, नवलाख्याचा डोंगर, चक्रेश्वराचा डोंगर दिसतो. इकडून आपण पिराचा डोंगर दिसतो. त्या बाजूला आपल्याला हरण टेकडी आणि डोंगरवाडीच्या मागे कामशेतचा डोंगर दिसतोय. इकडे आपल्याला डोंगरवाडी दिसते, CRPFचा डोंगर, विजयखिंड, आणि या बाजूला आपल्याला घोरावडेश्वर
अशा संपूर्ण डोंगराची रांग दिसते. शत्रू सैन्य कसाही आला तरी आपल्याला तो दिसणार आहे. या दुर्गाचं या पश्चिम बाजूचं वैशिष्ट्य असं की या बाजूला ही जी नदी वाहते मुळात नदीच्या तीरावरच वसवलेलं आहे आणि अर्थातच ही इंद्रायणी नदी हिचं जे पात्र आहे हे एका खंदकापेक्षा कितीतरी पटीने मोठे. एखादा भुईकोट दुर्ग जो असतो त्याला खंदक यासाठी केलं जातं की त्याची भक्कमता वाढावी. तो 20 फूट 30 फूट 50 फुटावर अजिबातच नसतो. या बाजूला जर आपण बघितलं तर अगदी हा याचा जो भाग आहे हा साधारणपणे 250 ते 300 फूट याच्या वरच असेल या नदीचा. हा नैसर्गिक प्रकार आहे, नैसर्गिक खंदके आणि हे नैसर्गिक संरक्षण या दुर्गाला भेटल्यामुळं या दुर्गाच्या संरक्षणामध्ये पश्चिम बाजूची चिंता बऱ्यापैकी दाभाडे सरकारांची मिटलेली असणार आहे असं मला वाटतं. हा जो जुना पूल आपल्याला दिसतोय हा ब्रिटिशांनी बांधला आहे, ब्रिटिश काळातले. पूर्वी ब्रिटिश या दुर्गावर अनेकदा यायचे. त्यांचे काही फोटोसुद्धा माझ्या शौर्यगाथा मावळच्या शक्तिपीठांचे या पुस्तकात देखील मी प्रकाशित केले. आपण ज्या बाजूला पलीकडे पाहिलं तिथे नगरखान्याच्या बाजूच्या बुरुजावरती 2 ब्रिटिशर्स थांबलेत. त्यांनी त्या कॅप वगैरे घालून हातात त्यांची ती काठी अशा सगळ्या स्वरूपात त्यांनी उभं राहून फोटो देखील काढलेत. तर त्यांना दुर्ग फिरण्याची आवड होती असं या दुर्गात ब्रिटिशर्स येऊन गेलेत आणि तो पूल ब्रिटिश काळात बांधला गेला. त्याचं एक वैशिष्ट्य आहे, तोही आपण पाहून घ्यावा. आणि आपण आता कडजाई मंदिर पाहूयात. दुर्ग आपण आता बऱ्यापैकी पाहून संपवलेला आहे. आता आपला शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असा राहतो की इथले कडजाई जे मंदिर आहे आणि याच्या समोरचे ह्या समाधी आहेत. सर्वप्रथम मला कडजाई मंदिराविषयी असं सांगायचं आहे की दाभाडेंच्या कुळामध्ये यशवंतराव दाभाडे जे होते त्यांच्या दुसऱ्या पत्नी या सगुणाबाई साहेब या शितोळे पाटसच्या घराण्यातल्या शितोळ्यांच्या होत्या. तर या शितोळे सरकारांकडून ज्यावेळेस दाभाडे सरकारांकडे आल्या त्यावेळी त्यांनी कडजाई देवीची इथे आल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. त्या घराण्यात आजतागायत दाभाडेंच्या घरात एखादं मूल जन्माला आलं तर एखाद्या नारळाच्या फोडल्यानंतर अर्ध्या कवटीमध्ये त्याचं जावळ काढून त्याचे केस टाकले जातात आणि इथे त्याचं ठेवले जातात. आणि ह्या प्रथा आज देखील दाभाडे घराण्यातली लोक पाळतात. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळं एखादं घराणं राष्ट्रनिष्ठ कसं तर ते त्या दाभाडे घराण्याकडे बघून आपल्याला निश्चित कळतं की पहिल्यापासून आजतागायत ज्या प्रथा आहेत या प्रथा त्यांनी आजतागायत तंतोतंत पाळलेल्या आहेत. तर ह्या पूर्वीपासून म्हणजे अगदी सगुणाबाई साहेब ज्या होत्या यशवंतरावांच्या दुसऱ्या पत्नी. मंदिराचं आता हे जे बांधकाम झालं हे नव्याने झाले. पूर्वीच्या बांधकामामध्ये ह्या काही गोष्टी ज्या दिसत आहेत ना आपल्याला या जुन्या मंदिराच्या बांधकामामध्ये होत्या. तर हे हत्ती आहे. या प्रत्येक गोष्टीला फार छोटे छोटे अर्थ आहेत बरं का. आता हा जो हत्ती आहे याला आपण गजमुख असं म्हणतो. याची सोंड जमिनीला टेकलेली असेल तर ही लक्ष्मी असते. आज देखील आपल्याकडे काही चायनीज पद्धतीने वगैरे आपण असं काही गोष्टी ठेवल्या जातात. हत्ती आहे, त्याची सोंड झुलते, त्याची जमिनीला टेकणारी सोंड हे संपत्तीचं लक्षण किंवा लक्ष्मीला आपण आमंत्रण देतो असं मानलं जातं. तशी या हत्तीची सोंड जमिनीला टेकलेली आहे. आता हे इन्क्लाइन झालं आहे, जरा वाकडं झालं आहे. हे सरळ केलं तर ही सोंड इथे टेकणार आहे. अशा हे जुन्या मंदिराचे काही भाग आहेत. त्याच्यानंतर 1, 2 आणि ह्या पलीकडं या ज्या 2 दिसत आहेत मुळात हे दगड मंदिराच्या भरावाचे नाहीत किंवा मंदिराच्या जुन्या मंदिराच्या काही रचनेमधले नाही आहेत. तर हे दगड आहेत समाधीचे. हे समाधीचे चिरे आहेत. या आता कुणाच्या तर याविषयी काय आपल्याकडे कुणाकडेही माहिती नाही. जर त्यावेळी याच्यावर काही नाव असं लिहिलेलं असेल त्याला आपण इन्स्क्रिप्शन म्हणतो असं काही याच्यावर असतं तर आपल्याला नक्की ते आत्ता वाचता आलं असतं. परंतु आपल्याला असं काही आता वाचता येणार नाही कारण हे कुणाचं हे आपल्याला माहीत नाही. पण कोणातरी नामवंतांच्याच या समाध्या असाव्यात असा आपण आपला कयास आहे. कारण एवढं मोठं काम त्यावर केलं गेलेलं आहे. इथे दिवा लावणीसाठीचा इथे एक कोनारा ठेवला गेला आहे किंवा शुभचिन्ह म्हणून इथे कमळपुष्प कोरलं गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कुणातरी नामवंत लोकांच्या या समाधी असाव्यात. आणि त्या कालोगामध्ये परतचक्राच्या या भानगडीमध्ये सुद्धा इथे शाबूत राहिल्या. मंदिराच्या भरावाला त्या सुदैवाने लागल्या नाहीत. काही इतिहास वर प्रेम करणारी मंडळी असू शकतील की ज्यांना वाटलं याचं महत्त्व आहे म्हणून यांनी हे बाजूला ठेवलं आणि नवीन मंदिर बांधून काढलं. त्यामुळे या शाबूत राहिल्या हे नशीब आहे. आणि ह्या ज्या समाधी आहेत या समाधी ह्या किल्ल्याचं खरं भूषण आहे. पण ह्या पूर्वीपासून इथेच आहेत का की ह्या दुसरीकडे अनेकदा रिलोकेट झालेल्या आहेत. अनेकदा म्हणजे पूर्वी ह्या इथंच नव्हत्या. अनेकदा अशा इतरत्र असायच्या. पण आता मंदिर छान झालेलं आहे. गावकरी इथे येतात बसतात. हे कट्टे नव्याने केलेत. त्याच्या बाजूला असे एका रांगेत हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे या इकडून तिकडं सरकल्या आहेत पण शाबूत राहिल्यात. होय.
साठे आणून त्यांनी ठेवलेले आहेत. अगदी बरोबर. पूर्वी इथे एक विहीर होती या बाजूला. आता या गोष्टी कदाचित नवीन पिढीला माहीत देखील नसतील, पण एक विहीर या मंदिराच्या बांधकामाच्या वेळी इथे बुजवल्या गेली. हे ज्या झाडं दिसत आहेत ना, ह्याच्या उजव्या बाजूला ती विहीर होती आणि ती बुजवल्या गेली. परंतु या बाजूला पण एक आपण पाहिलं तर इथे आपल्याला वर तटावर चढण्यासाठी सैनिकांना दुहेरी बाजूने, म्हणजे एका बाजूने सैनिक जाणार आहे, एका बाजूने येणार आहे, असं त्यांना तटावर जाण्यासाठी एक व्यवस्था आणि जिने ठेवले गेलेले होते. ह्या सगळ्या गोष्टी इतिहासाचा अतिशय अविभाज्य घटक आहेत. आणि या संपूर्ण दुर्गाचं जे काही एकंदरीत रचना आहे किंवा बांधकाम आहे, हे बहुतांशी जवळजवळ एक 70% किंवा 75% दगडात केले वरपर्यंत. आणि इथून तिथून तुम्ही पार संपूर्ण दुर्ग गोलाकार फिरून आलात तर वरची बाजू ही केली आहे, ही फक्त त्यांनी विटांमध्ये केलेली आहेत. हां, तर हे सगळं एकदा रचना लक्षात घ्या. आणि आता ह्या समाधी पाहिल्याच्या नंतर मला एक शेवटाला इथं एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला दाखवायची आहे. ही आपण विरगळ म्हटलं जातं. ही मुळात आत्ता अर्धीच आहे. ही पूर्ण असेल त्यावेळी ही दुभंगली, तुटली आणि हिचा अर्धा भाग इथंच कुठंतरी खाली गाडला गेला. पण गेला तो कायमचाच गाडला गेला. आता हजारो वर्ष तो काही बाहेर येईल असं मला वाटत नाही. त्यामुळं ही विरगळ, याला एकूण 5 साधारण 4 किंवा 5 सेक्शन्स असायचे. ही चांगली 3 ते 4 फूट उंचीची विरगळ होती. याच्यामध्ये कळस असेल तर एखाद्या नामवंत व्यक्तीची ही विरगळ आहे असं समजलं जातं. पहिलं मी विरगळ म्हणजे काय एक थोडक्यात सांगतो की एखादा वीर पुरुष, त्याचं बलिदान झालं, तो युद्ध करताना इथे धारातीर्थी पडला आहे, तर त्याच्या या स्मरणार्थ, त्याच्या या वीर वृत्तीचं स्मरण कायमस्वरूपी राहावं म्हणून विरगळ केल्या जाते. तर इथं याला कळस दिसतोय म्हणजे ही नामवंत व्यक्तीची आहे. त्याच्या पहिला हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये पती पत्नी आहेत आणि मध्ये ही शंकराची पिंडी आहे. हां, म्हणजे एक असेल तरी पिंड, अनेक असतील तरी पिंडी, एक असेल तरी पिंडी, अनेक असेल तरी पिंडी. पिंड असं नाही म्हणत त्याला. तर पती पत्नी ह्या शंकराच्या पिंडीची सेवा करतायत, पूजन करतायत. त्याच्या खालचं जे सेक्शन असतं याच्यामध्ये तो आता युद्धाला निघालेला आहे. त्याच्याकडची आभूषणं दाखवली जातात, शस्त्र दाखवली जातात. त्याचा जो तिसरा सेक्शन असतो खाली, त्याच्यामध्ये तो कसा लढला, किती लोकांशी लढला, हे साधारणपणे अशी एक समोर 5-6 लोक दाखवली जातात. भाला, तलवार, धनुष्य, त्याच्या हातात कट्यार, काय असेल ते दाखवलं जातं. सर्वात सेकंडला सेक्शनमध्ये तो मृत झाला, सरळ असा आडवा एक माणूस झोपलेला मृत झालेला दाखवला जातो. आणि त्याच्या खाली जर सेक्शन एखादा असेल तर त्यात असं दाखवलं जातं की ती व्यक्ती बसली एका आसनावरती आणि दासदासी त्याला स्वर्गप्राप्ती झाली, त्याची सेवा करतायत, त्याला हवा घालतायत, असं देखील दाखवलं जातं. इतकी उंच भव्यदिव्य ही विरगळ असणार आहे आणि ती आता दुभंगली आहे. इतिहास आपल्या भारतामध्ये, फक्त मी महाराष्ट्रापुरतं म्हणणार नाही, संपूर्ण भारतामध्ये इतिहासाची अवहेलना खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आपला भाग काही त्याला अपवाद नाही आणि कुणाचाच भाग अपवाद नाही. भारत हा मुळात लढवय्यांचा देश आहे. त्यामुळं आपल्याकडे असणाऱ्या वीर पुरुषांच्या अनेक स्मारकांची आज देखील अवस्था आपण प्रवीण भोसलेंचं महाराष्ट्राची धारातीर्थे पुस्तक काढून पाहिलं तर आपल्याला दिसून येते. पण आज मगाशी मला एकाने प्रश्न विचारला, मॅडमने प्रश्न विचारला होता की नेमकं काय, विरगळ काय किंवा हे कुठं आहे. तर मी त्यांना सांगितलं किंवा इथं युद्ध झालं होतं का आपण विचारलं, तर हा त्याचा पुरावा आहे, हा महत्त्वाचा पुरावा आहे. इथं युद्ध निश्चित झालं होतं, चकमक झाली होती, त्याच्यात कुणीतरी वीर धारातीर्थी पडला आणि ही त्याच्या नावाने विरगळ केले गेले. बरं, किती धारातीर्थी पडले असतील आपल्याला माहीत नाही. एकच तर माणूस मरणार नाही, युद्ध झालं आहे किंवा चकमक झाली आहे, शेकडो माणसं मिळाली असतील. पण त्या विरगळी कुठे ना कुठे इथे कालोघामध्ये गुडुप्त झाल्या, जमिनीखाली गेल्या, वरतून काही भराव वाहून आला, काही माती वाहून आली, तर निघून गेल्या. पण असं हा विरगळ हा या किल्ल्याचा आत्मा आहे असं मला वाटतं. अगदी, म्हणजे कदाचित कालांतराने इथे उत्खनन वगैरे झालं तर काही विरगळ अशा सापडतील, पण जरूर सापडतील, त्यांना त्याचं महत्त्व माहिती असेल की नाही हा एक मोठा प्रश्न असेल. अगदी अगदी बरोबर आहे. तुकारामांचं एक वाक्य आहे, पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाळाविणं प्राप्ती नाही. जगद्गुरू तुकोबारायांनी हे सांगितले. म्हणजे पृथ्वी निदाने, निदान म्हणजे कन्क्ल्युजन, निष्कर्ष, भरपूर काय, सोन्याचे डोंगरे. पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाला विणं प्राप्ती नाही. ज्याला कळतं त्यालाच कळतं, ज्याला सापडतं त्यालाच सापडतं. या सगळ्या गोष्टींचं आपण जतन संवर्धन केलं पाहिजे. दाभाडे सरकारांनी देशासाठी, मी फक्त प्रांतासाठी, मराठी मंडळीसाठी, स्वराज्यासाठी असा
छोटा शब्द वापरणार नाही, देशासाठी राष्ट्रासाठी फार मोठं त्यांनी त्याग केला आहे, फार मोठे स्वतःचे त्यांनी बलिदान पण दिलेलं आहे कित्येक वेळा. तर या सर्व मराठी राज्यांनी, स्वराज्यांनी, आज इथं असणाऱ्या व्यक्तींनी, गावकऱ्यांनी, तळेगाव दाभाडेंनी किंवा या इंदुरी लोकांनी, या सर्व मंडळींनी या त्यागाचं स्मरण ठेवून या दुर्गाचं जतन संवर्धन केलं पाहिजे. काम चांगलं करतायत. तरुण मुलं खूप चांगल्या प्रकारे इतिहासप्रेमी आहेत, इतिहासाच्या बाजूला वळलेले आहेत, परंतु अधिक संख्येने ज्येष्ठांनी सुद्धा त्यांना साथ देणं महत्त्वाचं आहे आणि या दुर्गाचं संवर्धन पुढील टप्प्यात जरूर होईल असं मला वाटतं, अपेक्षा मी व्यक्त करतो. सर, एक प्रश्न होता असा, ह्या दुर्गाला उमाबाई दाभाड्यांचा काही इतिहास आहे का? अर्थातच खंडेराव दाभाडे जे आहेत, सरसेनापती खंडेरावजी दाभाडे यांच्या पत्नी आहेत सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे, त्यामुळे त्या इथं राहिलेल्या आहेत. अर्थातच. पण आता इथं ह्या भागामध्ये कुठं त्यांचं म्हणजे घर कुठं होतं किंवा कुठं राहायचे आज काय? साधारणपणे ही समोरची जी बाजू आहे ना, इथे काही जोती आपल्याला दिसतात. जोतं म्हणजे वाडा पडून गेलेला आहे आणि खालचे काही तळं, तर त्याला जोतं असं आपण म्हणतो. तर जोती आपल्याला जी दिसतात तिथे त्यांचे वाडे असू शकतात, पण निश्चित इथे त्या होत्या का, याच वाड्यात होत्या का समोरच्या, असं कोणालाच सांगता येणार नाही, आज तागायत नाही. रायगडाविषयी सुद्धा आपण मत व्यक्त करतो. आपण 100% हे सांगू शकत नाही की इथे हे असं होतं, इथेच महाराज राहायचे आणि इथेच असं होतं, असं आपल्याला निश्चित स्वरूपात जिथं राजधानीबाबत सांगता येत नाही तिथं इथं त्यांची राहती खोली कुठली असं काही सांगता येणं हे कठीण आहे. पण ज्योती दिसतात त्याच्यावरून तिथे त्यांचे वाडे असावेत असं आपल्याला सांगता येतं. सर, तुम्ही इतिहास संशोधक आहात, भविष्यात समजा जर असं जर सरकारकडे किंवा शासनाकडे तुमची अशी मागणी राहील का की इथं उत्खनन करून तिथलं जे जुनं काही इथं होतं ते आपल्याला पुन्हा एक नवीन रूपाने आपल्याला परत काढतील, असं जर गव्हर्नमेंटने तुम्हाला समजा सुचवलं तर असं तुमची इच्छा आहे का असं व्हावं इथं? मला जरा विचारलं तर मी असं सांगेल की इंदुरीचा हा दुर्ग हा संपूर्ण मावळवासियांचा अभिमान आहे. या दुर्गाच्या बाबत सर्व तरुण पिढीने एकत्र येऊन, ज्येष्ठांनी पण त्यांना साथ देऊन या दुर्गामध्ये दाभाडे सरकारांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशील राजे दाभाडे आहेत, सत्येंद्र राजे दाभाडे आहेत, गावात अंजली राजे मासाहेब दाभाडे आहेत, सर्व दाभाडे मंडळी या राजघराण्याच्या मार्गदर्शनाखाली आणि इथं पण इंदुरी गावात जे ज्येष्ठ आहेत लोक, ग्रामपंचायत आहे, यांच्या सर्वांच्या सहकार्याने तरुण पिढीने समोर आलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. इथं मुळात कुठल्याही प्रकारे धूम्रपान, मद्यपान चालत नाही आहे आणि चाललंही नाही पाहिजे. त्याच्यानंतर इथलं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे. आणि या ज्या काही तुम्ही विचारता या इथे काय करता येऊ शकतं, तर जी तटबंदी आता पडायला लागली आहे ती पडून देऊ नये. ज्या ठिकाणी आपल्याला या तटबंदीमध्ये आता इथे एक फार मोठं झाड उगवलेलं आहे, ते झाड आपण काढू शकतो, कापू शकतो आणि त्याचं जतन करू शकतो. एकदा झाड उगवलं की ती तटबंदी घेऊनच पडणार आहे, पण ते आता उगवलंय तर ते आता आपण काढलं वेळेत तर ते सुरक्षित राहील. अशा काही गोष्टी करून आपण या दुर्गाचं पावित्र्य जपू शकतो. पण हे सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पाहिजे. कोणाला डावलून, कोणाला बाजूला करून हे असल्या काही गोष्टी, राजकीय गोष्टी याच्यात येऊन देऊ नये. हा आपली अस्मिता आहे आणि आपल्या अस्मितेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आज आपण पाहिलं डॉक्टर प्रमोद बोराडे यांच्या नजरेतून आज आपण इंदोरीचा दुर्ग पाहिला. म्हणजे आता इथून पुढे आम्ही किल्ला न म्हणता दुर्ग म्हणण्याचा नेहमी प्रयत्न करू किंवा इतरांनाही आम्ही आवाज न्यूजच्या माध्यमातून सांगू की किल्ला हा जो आपला प्रचलित शब्द आहे हा फारसी शब्द आहे आणि तो न वापरता दुर्ग हा जो मराठी शब्द आहे जो आपल्या राजांपासून प्रचलित आहे तर तो शब्द वापरावा. तर इंदोरीच्या या दुर्गाविषयी एक नवीन म्हणता येणार नाही पण जी जुनी माहिती आहे ती अगदी तंतोतंत की हा दुर्ग कसा होता, कशा पद्धतीने याची रचना आहे, इथले जे बुरुज आहेत किंवा इथले जे मुख्य दरवाजा आहे ते 2 दरवाजे काय आहेत, हे अगदी छोट्या छोट्या बारकाव्याच्या गोष्टी ज्या आम्हाला नेहमी आम्ही या दुर्गावर येतो परंतु आम्हाला माहीत नव्हत्या, आज डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी आवाज न्यूजच्या माध्यमातून ही अत्यंत मोलाची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. त्याबद्दल आवाज न्यूजतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. आणि मला वाटतं एखाद्या अभंगाने आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करावी. सर्वप्रथम सांगतेच्या आधी मला सांगावं असं वाटतंय की मी मनस्वीरित्या आवाज न्यूजला आणि तुमच्या सर्व टीमला मनस्वी धन्यवाद देतो. कारण हा जो दुर्ग आहे हा लोकांना ठाऊक आहे, परिचित आहे, पण अल्पपरिचित आहे. या दुर्गाविषयी जास्तीत जास्त माहिती समाजासमोर जावी या प्रामाणिक उद्देशाने
तुम्ही जो हा प्रयत्न केलेला आहे हा खरोखर कौतुकास्पद आहे आणि आमच्या इतिहासात काम करणाऱ्या सर्व वर्गाकडून मी तुमच्या सर्वांचे मनस्वीरित्या पहिल्यांदा आभार मानतो. तदनंतर तुम्ही मला संधी दिलीत हा दुर्ग सांगण्यासाठी. याविषयी मी स्वतःला भाग्यवान देखील समजतो की मला हे सगळं तुम्हाला सांगता आलं. तुमच्या संपूर्ण टीमला एवढे बारकावे मला सांगता आले. याच्या लष्करी बाजूपासून, राजकीय बाजूपासून, इतिहास, इथलं वनस्पतीशास्त्र कसं आहे, नैसर्गिक बाजू कशा आहेत, फोटोग्राफीसाठी पुढच्या काळात इथं किती मोठं दालनं इथं आहेत, या सगळ्या बाबींविषयी आपण चर्चा केली. अध्यात्मापासून कडजाई मातेपासून ते दाभाडे राजघराण्यापर्यंत आपण पाहिलेला आहे विषय. अतिशय छान वाटलं आहे आणि याचा समारोप करत असताना सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि समारोप करत असताना सर्व मावळ तालुक्यातल्या लोकांच्या हृदयातलं या किल्ल्याचं स्थान काय असू शकतं. मला आदरणीय माझे मित्र ओवाळ सर आत्ता म्हणाले की याचा समारोप एखाद्या विशिष्ट अशा काव्याने करावा. तर मी असं समारोप करेल की विंदा करंदीकरांची एक कविता आहे, त्या कवितेने मला समारोप करायचा आहे. तर विंदा करंदीकर काल्पनिक असं एक चित्र रंगवतात आणि त्या रंगवलेल्या चित्रात ते असं म्हणत आहेत की तुकाराम महाराजांची भेट घ्यायला देहूमध्ये तुकाराम महाराज असे फिरत होते रस्त्याने आणि एका दुकानात उभे होते. तर तुकाराम महाराजांची भेट घ्यायला स्वतः विल्यम शेक्सपियर आला. म्हणजे शेक्सपियर हा तुकाराम महाराजांचा समकालीन आहे. तर त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या कवितेतली वाक्य, तुकयाच्या भेटी शेक्सपियर आला, युरोपातून इकडे आला, कुठे आला, देहूत, आणि दोघांची भेट कुठे झाली, एका दुकानात. तुकयाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात, दोघांची जाहली उराउरी भेट, कडकडून मिठी मारली दोघांनी एकमेकांना, दोघांची जाहली उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. मग ते असं म्हणतायत की आता मित्र झालेत ना, मग तुका म्हणे विल्या, आता विल्यम शेक्सपियर नाही राहिले, शेक्सपियर साहेब नाही राहिले, आता विल्या मित्र, तुका म्हणे विल्या, तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. काय काम केलं, संसार उभा केला, असं तुकाराम महाराज त्याला म्हणतायत. तुका म्हणे विल्या, तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. आता शेक्सपियर म्हणे तुका, शेक्सपियर म्हणे तुका, तुका एक ते राहिले, तुका जे पाहिले विटेवरी, जो तू विठ्ठल पाहिलास तो माझा राहून गेला. मी जग जिंकलं पण माझं हे राहून गेला. तुका जे पाहिले विटेवरी, हे जे विटेवरचं जे स्थान आहे हे पंढरीची वारी करणाऱ्या अखंड वारकऱ्यांचं, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, किंबहुना जगातल्या सर्व मराठी लोकांच्या हृदयातलं विठ्ठलाचं जे स्थान आहे, असं मावळ तालुक्यातल्या लोकांच्या हृदयात या दुर्गाचं स्थान आहे. त्यामुळं या दुर्गाचं जतन, संवर्धन आपल्या लोकांनी अगदी ताकदीने केलं पाहिजे, दाभाडे सरकारांच्या मार्गदर्शनाखाली केलं पाहिजे. तुमच्या सर्व टीमचे मी आभार देतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. परिपूर्ण सत्य